Hello everyone. Let's start our last unit of advanced auditing. So in chapter number 12, we will learn audit report. We all know audit report is very important part in auditing. So in audit report, auditor prepare final report and final opinion regarding client company. ओके. सो याच्यासाठी ऑडिट रिपोर्ट हा कंपनीसाठी काय असणार आहे तर फार महत्वाचा असेल. तर ऑडिट रिपोर्ट आपण डिटेल काय बघणार आहोत ह्या युनिटमध्ये लर्न करणार आहोत. सो इन इंट्रोडक्शन, आफ्टर व्हेरीफाईंग ऑल द डॉक्युमेंट ऑफ अकाउंट अँड फायनल अकाउंट द ऑडिटर प्रिपेअर अ रिपोर्ट ऑफ द वर्क डन बाय हिम. तर ऑडिट रिपोर्ट कधी प्रिपेअर केला जातो लक्षात ठेवा. आफ्टर व्हेरीफाईंग ऑल द बुक्स ऑफ अकाउंट अँड फायनल अकाउंट ऑडिटर प्रिपेअर ऑडिट रिपोर्ट. द ऑडिट रिपोर्ट इट इज द लास्ट स्टेप ऑफ ऑडिट प्रोसेस. ऑडिट रिपोर्ट काय आहे? इट इज द लास्ट स्टेप ऑफ ऑडिट प्रोसेस. It is the most important of one is the ability will depend on the report only. So the audit report should be drafted carefully. कारण ऑडिट रिपोर्ट वरूनच काय होणार आहे हो तर त्या कंपनीची व्हॅल्यू डिफाईन होते. दॅट्स वाय ऑडिट रिपोर्ट हा ऑडिटरने खूप केअरफुली काय केला पाहिजे तर प्रिपेअर केला पाहिजे. आणि तो त्याने कशा पद्धतीने प्रिपेअर केलेला आहे याच्यावरून त्या ऑडिटरची ॲबिलिटी सुद्धा काय होते तर डिफाईन होऊ शकते. राईट. सो इट इज प्रिपेअर केअरफुली बिकॉज इट डिफाईन क्लायंट कंपनीज इमेज अँड रिपोर्ट. ऑडिट ऑडिटर इज अन एक्सपर्ट इन अकाउंट. आता ऑडिटर कोण आहे? ऑडिटर हा काय आहे तर अकाउंटिंग मधला एक एक्सपर्ट पर्सन आहे. ऑडिट अँड कंपनीज लॉ. ही इज अन इंडिपेंडंट एक्सपर्ट. म्हणजे तो कोणाच्या दबावाखाली हा रिपोर्ट प्रिपेअर करतोय का? नाही. तर ऑडिटर हा एक इंडिपेंडंट पर्सन आहे ज्याच्याकडे अकाउंटिंगचं नॉलेज आहे, ज्याच्याकडे ऑडिटिंगचं नॉलेज आहे, ज्याच्याकडे लॉचं नॉलेज आहे. आणि तो हे वेगवेगळे बुक्स ऑफ अकाउंट ह्या नॉलेजनुसार काय करतोय तर चेक करतोय. So his report and certificate are respected by all. His opinion carries weight. So auditor's report is respected not only by the shareholders and the general public but also by different government authority. म्हणजे लक्षात ठेवा, ऑडिट रिपोर्ट जो आहे तो फक्त ह्या शेअर होल्डरसाठी किंवा कंपनीसाठी महत्वाचा आहे का हो? नाही. तर ज्या एक्सटर्नल पार्टीज आहेत किंवा पब्लिक आहे किंवा बाकी गव्हर्नमेंट अथॉरिटीज आहेत यांच्यासाठी सुद्धा काय असणार आहे ऑडिट रिपोर्ट हा महत्वाचा असेल. सो इंटरनली ऑडिटर्स रिपोर्ट और सर्टिफिकेट इज नेसेसरी ऑन द फॉलोइंग ओकेजन. आता हा ऑडिट रिपोर्ट कधी कधी म्हणजे कंपनीसाठी यूज होऊ शकतो. फर्स्ट, रिपोर्ट ऑन द अॅन्युअल अकाउंट ऑफ द जॉईंट स्टॉक कंपनी. सर्टिफिकेट इज द प्रॉस्पेक्टस ऑफ द कंपनी. सर्टिफिकेट इन द स्टॅट्युटरी रिपोर्ट. म्हणजे ह्या गोष्टी प्रिपेअर करताना तुम्हाला हा ऑडिट रिपोर्ट असणं महत्वाचा असेल. रिपोर्ट टू द रिझर्व्ह बँक रिगार्डिंग डिपॉझिट एक्सेप्टेड बाय द नॉन कंपनीज. म्हणजे जर रिझर्व्ह बँकेकडे किंवा आपण कोणत्याही नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशनकडे गेलो तर तुमच्या कंपनीची इमेज तुम्हाला काय करायची आहे? शो करायची आहे. तर हा ऑडिट रिपोर्ट काय करेल? क्लायंट कंपनीला हेल्प करेल. ओके. सो रिपोर्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अ कंपनी. Next is a certificate of bonus calculation, ABC audit certificate, certificate of import and export, etc. सो या सगळ्यांसाठी तुम्हाला ऑडिट रिपोर्ट काय असेल तर महत्वाचा असणार आहे. दिस इज द इंट्रोडक्टरी पार्ट. नेक्स्ट बघूया मीनिंग ऑफ ऑडिट रिपोर्ट इन डिटेल. ऑडिट रिपोर्ट इज द स्टेटमेंट of collecting and considering fact draw up in the such a manner that give the clear and concise information to person who are not already in the possession of all the full fact and matter of the report. So in simple, audit report it is the written statement about the fact, okay, about company and regarding fact. It is just an express the opinion by the auditor on the financial statement, accounts and such other statement which are related to it. म्हणजे ऑडिटरने एक कंपनीबद्दलचं काय आहे एक ओपिनियन एक्सप्रेस केलेलं आहे थ्रू दिस रिपोर्ट. आणि कंपनीचे फिनान्शियल स्टेटमेंट कसे आहेत, कंपनीचे अकाउंटिंग कसे आहेत हे या रिपोर्टमध्ये शोज केलं जातं.
इन अदर वर्ड, इट इज द समरी ऑफ द ऑडिट वर्क. सो जे काही 1-2 दिवस ऑडिटिंग चालतं, त्या 2-3 दिवसामध्ये ऑडिटरने किती काम केलेलं आहे किंवा कोणते कोणते बुक्स ऑफ अकाउंट चेक केलेले आहेत, कंपनीचं कशा प्रकारे एक्झामिनेशन केलेलं आहे, याची समरी म्हणजे काय असणार आहे हो, ऑडिट रिपोर्ट हा असेल. Thus, audit report is an instrument through which an auditor expresses his opinion to the members of company about the true and fair of the balance sheet and profit and loss account. So, कंपनीची फिनान्शियल पोझिशन कशी आहे, ट्रू अँड फेअर आहे का, याचं एक ओपिनियन ऑडिटर्स काय करतो तर हे ऑडिट रिपोर्टमध्ये शो करतो. नेक्स्ट बघूया आपण इसेन्शियल ऑफ अ गुड रिपोर्ट. कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असणार आहेत रिपोर्ट प्रिपरेशनसाठी? सॉरी. इट शुड कंटेन अ स्टेटमेंट ऑफ फॅक्ट. ओके, तुमच्या ऑडिट रिपोर्टमध्ये फॅक्ट बद्दलची इन्फॉर्मेशन असली पाहिजे. इट शुड बी क्लिअर. ओके, क्लिअर असली पाहिजे. इट शुड नॉट बी बायस. कोणत्याही प्रकारचं बायस ओपिनियन तुम्ही तुमच्या रिपोर्टमध्ये देऊ नयेत. इट शुड बी ब्रीफ. ओके, ऑडिट रिपोर्ट हा ब्रीफ असला पाहिजे, म्हणजे वी कॅन इझिली अंडरस्टूड द एक्झॅक्ट व्हॉट इज द क्लायंट कंपनीज पोझिशन. इट शुड बी पॉइंट ऑफ द मिस्टेक अँड इरेग्युलॅरिटीज क्लिअरली. म्हणजे फक्त चांगल्याच गोष्टी मेन्शन करायच्या आहेत का हो रिपोर्टमध्ये? नाही. तर कंपनीचे काही मिस्टेक्स असतील किंवा इरेग्युलॅरिटी जर काही तुम्ही बघितलं असाल ड्युरिंग द ऑडिटिंग, तर त्यासुद्धा तुम्हाला हायलाईट करणं गरजेचं असतं रिपोर्टमध्ये. It should offer constructive suggestion for the further improvement. It is very important thing guys. ऑडिट रिपोर्टमध्ये फक्त इव्हॅल्युएशन नाही आहे, तर तुम्हाला जर त्या कंपनीला काही सजेशन द्यायचे असतील किंवा कंपनीने काही इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज असेल फ्युचरमध्ये, तर त्यासुद्धा गोष्टी तुम्ही ह्या रिपोर्टमध्ये मेन्शन करणं मस्ट आहे. इट शुड बी फोर्सफुल. इट शुड बी कन्व्हिन्सिंग. इट शुड बी प्रिपेअर इन द फॉर्म ऑफ प्रिस्क्राईब्ड बाय द ऍक्ट. ओके, सो तुम्ही रूल्स रेग्युलेशन फॉलो करूनच हे ऑडिट रिपोर्ट प्रिपेअर करणं महत्त्वाचं आहे. डिस्टिंक्शन बिटवीन रिपोर्ट, ऑडिट रिपोर्ट अँड सर्टिफिकेट. आता सर्टिफिकेट आणि ऑडिट रिपोर्ट सेम आहेत का हो? नाही. तर याच्यामध्ये आपल्याला काही डिफरन्स बघायला मिळतो. फर्स्ट आहे मिनिंग. इट इज अन इन्स्ट्रुमेंट थ्रू द ऑडिटर्स विच आर ऑडिटर्स एक्सप्रेस हिज ओपिनियन. आता रिपोर्टमध्ये आपण बघितलं की रिपोर्टमध्ये काय असणार आहे, ऑडिटरचं एक्सप्रेशन असणार आहे, ऑडिटरचं ओपिनियन असणार आहे रिगार्डिंग बुक्स ऑफ अकाउंट. मग ऑडिट सर्टिफिकेट म्हणजे काय? इट इज अ डॉक्युमेंट. सर्टिफिकेट इज लाईक अ डॉक्युमेंट विच ट्राय टू इस्टॅब्लिश द अर्थमॅटिकल ॲक्युरसी बाय चेकिंग बुक्स ऑफ अकाउंट अँड व्हाउचर. लक्षात ठेवा, ऑडिट सर्टिफिकेट अँड रिपोर्ट इज डिफरंट थिंग. ऑडिट सर्टिफिकेटमध्ये तुम्ही एक ऑथेंटिक अर्थमॅटिकल अक्युरेसी प्रेझेंट करण्याचं काम करताय, त्यामध्ये बुक्स ऑफ अकाउंट, व्हाउचर ह्या गोष्टी तुम्ही काय करताय तर शो करू शकता. इट इज अ सर्टेन टँजिबल फॅक्ट अबाउट द ट्रान्झॅक्शन. सेकंड पॉइंट, नेचर. इट इज द नेचर ऑफ व्हेरिफिकेशन. ऑडिट रिपोर्ट व्हेरिफिकेशनचं नेचर आहे आणि ऑडिट सर्टिफिकेट हे व्हाउचिंगचं नेचर आहे. नेचर ऑफ व्हाउचिंग. Third point is expression of opinion. It gives an opinion regarding the true and fair picture of the financial statement and it does not give any such opinion. ऑडिट सर्टिफिकेटमध्ये कोणत्याही प्रकारचं ओपिनियन नसणार आहे, तर ऑडिट रिपोर्टमध्ये ओपिनियन रिगार्डिंग ट्रू अँड फेअर पिक्चर ऑफ द फिनान्शियल स्टेटमेंट असेल. नेक्स्ट इज सजेशन. इट गिव्ह द सजेशन अबाउट द इम्प्रूव्हमेंट इन द सिस्टीम ऑफ अकाउंटिंग. इट डज नॉट गिव्ह एनी सजेशन. सर्टिफिकेटमध्ये आपण सजेशन देतो का हो? नाही. बट रिपोर्टमध्ये काय केलं जातं, सजेशन हे दिले जातात. नेक्स्ट, स्कोप. इट इज स्कोप इज अ वायडर दॅन द सर्टिफिकेट. कारण तो एक रिपोर्ट आहे, तो डिटेल आहे, ब्रीफ आहे. ओके, कंपनीची इन्फॉर्मेशन, कंपनीबद्दलचे सजेशन तुम्ही सगळ्या गोष्टी मेन्शन केले, दॅट्स वाय वायडर स्कोप. आणि इथे थोडासा कम्प्रेन्सिव्ह सर्टिफिकेटचं लिमिटेशन, कम्प्रेन्सिव्ह इन द सेन्स लिमिटेशन असेल सर्टिफिकेटला. टाइप्स ऑफ एक्सटेंट. The report is always give a entire account in the company. So overall कंपनीचं अकाउंटिंग कसं आहे याच्याबद्दल तुम्ही काय करताय, इन्फॉर्मेशन देताय रिपोर्टमध्ये.
अँड सर्टिफिकेटमध्ये असेल इट कॅन बी गिवन फॉर द सेक्शन ऑफ द अकाउंट, की पर्टिक्युलर सेक्शन कसं आहे याची इन्फॉर्मेशन सर्टिफिकेटमध्ये असेल. ऑब्जेक्टिव्ह, इट इज अन ओपिनियन ओरिएंटेड रिपोर्ट. हा कसा आहे, ऑडिट रिपोर्ट हा ओपिनियन ओरिएंटेड आहे, ओपिनियनला इम्पॉर्टन्स देईल. आणि ऑडिट सर्टिफिकेट फॅक्ट ओरिएंटेड आहे. लक्षात ठेवा, इट इज फॅक्ट ओरिएंटेड आणि इकडे असणार आहे ओपिनियन ओरिएंटेड. फॉर्म, देर इज द फॉर्मॅट प्रिस्क्राइब्ड बाय द कंपनीज ऍक्ट अँड इथे देर इज नो स्टँडर्ड फॉर्मॅट फॉर द सर्टिफिकेट. आता सर्टिफिकेटचा काही स्टँडर्ड फॉर्मॅट असतो का? नाही. प्रत्येक कंपनी, क्लायंट कंपनी आपल्या आपल्या कन्व्हिनियंटली काय करते तर सर्टिफिकेटचा फॉर्मॅट चेंज करू शकते. अँड लास्ट इज responsibility. And auditors cannot be held for the responsible for anything wrong in the account. सो ऑडिटर कोणत्याही प्रकारची हेल्प नाही करू शकत ऑडिट रिपोर्टमध्ये. एखाद्या गोष्टी जर रॉंग असेल तर ज्या काही असतील तर ॲज इट इज ह्या रिपोर्टमध्ये मेन्शन करतो. ऑडिट सर्टिफिकेटमध्ये मात्र ऑडिटर कॅन बी हेल्ड रिस्पॉन्सिबल फॉर द सर्टिफिकेट गिवन बाय हिम इज रॉंग. तर तो स्वतः काय असणार आहे तर रिस्पॉन्सिबल असू शकतो. होप सो तुम्हाला डिफरन्स बिटवीनचा क्वेश्चन क्लिअर झाला असेल. टाइप्स ऑफ रिपोर्ट वी विल कंटिन्यू इन नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.